स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता सकाळचे वाजले 10 आणि कालच आपल्याला श्रीरामपूरला जायचं होतं मग मित्रांनो हॉस्पिटलमध्ये. पण पप्पाला घेऊन जायचं होतं आणि मला पण चेक करायचं आहे मित्रांनो, कारण की मला पण त्रास होत आहे. त्याच्यामुळं म्हटलं श्रीरामपूरला जायचं आहे. काल वळून इथं आलो. आजची सुट्टी असते गुरुवारची मित्रांनो, त्याच्यामुळं म्हटलं आज त्यांना दवाखान्यातून आपण आणू, आहे का नाही. तर त्याच्यासाठी जायचं आहे श्रीरामपूरला मित्रांनो. हे बघा, शिवांश पण झोपलाय. कसं आहे, नाश्ता वगैरे केला त्याने आणि त्याला थोडं थोडं झोपी लावलं, कारण की झोपला नाही तर चिडचिड वगैरे करतोय आता लहान लेकरू म्हटल्यावर. तर चला मित्रांनो, लवकरात लवकर जाऊ मग श्रीरामपूरला. नंबर लावलेला आहे, फक्त जायचं, चेकअप वगैरे करायचं आणि यायचं. नाही म्हटलं तरी तिथं गेल्यावर बसवतं लागतंच थोडंफार, आहे का नाही, कारण की गर्दी पण तेवढी असते ना. कालच जायचं होतं पण तिथं खूप नंबर वगैरे होतं, त्याच्यामुळं मग ते म्हटलं की उद्या या. तर चला मग निघू आपण. बघा ऊन किती पडलंय मित्रांनो बाहेर, आणि ही हरभऱ्याची वगैरे भाजी घातली वाळत 2 हे भांड्यामध्ये. आणि हे बघा, शिवांची चालली झोप आता. हे त्याचं खेळायचं सामान वगैरे, हे बघा इथं बॅट आणि तिथं खोक आहे मित्रांनो. म्हणजे त्याला हे खूप आवडतं, याच्यासोबतच खेळतो. पप्पा आवरून बसलेत मित्रांनो बाहेर. चला जाऊ आपण मग. बघा इथं बसले सगळे, आणि हे आमच्या साहेबांची गादी, कारण की गादी ना खूप वल्ली होऊन जात असते रात्री, त्याच्यामुळं वाळत टाकली उन्हाला. देवळालीच्या पुढे निघालो रस्ता पण खराब होते बरं का. तसं मित्रांनो तालुक्याला जोडणारा रस्ता आहे राहुरी ते श्रीरामपूर. हळूहळू एक साईडनेच जाऊ आपण, नाही का नाही. म्हणजे ते जास्त सगळं नाही ना, कार बरं लागत आहे त्याच्यापेक्षा गेलेलं बरं. मग किती कोणाची कशी म्हणा अशा गाड्या जाऊ मित्रांनो, अर्धा एक तासामध्ये जाऊ आपण श्रीरामपूर. हळूहळूच जाऊ, जास्त जोरात गेलं ना तर कार पण भरपूर लागतंय. मित्रांनो हे बघा, आता श्रीरामपूरमध्ये आलो. रोड वगैरे क्रॉस करून मित्रांनो गाडी इथे लावली आणि मध्ये जाऊन आलो मित्रांनो. आपला नंबर आहे ना 2-3 नंबर पुढे आहे, तोपर्यंत इथं गाडी लावली. हे बघा आपली तिथं गाडी लावली, आणि तिकडे आहे ना गाडी लावायला जागाच नव्हती मित्रांनो. हे बघा, हे टिळेकर हॉस्पिटल आहे ना, इथं आलेलो आहे. इकडे बघा किती गाड्या वगैरे चालत आहेत, आणि इथंच थांबलो. म्हटलं थोडा वेळ थांबू, आपला नंबर वगैरे आला ना चेक वगैरे करू. गोळ्या तिथंच भेटतात, तिथून गोळ्या वगैरे घेऊ आणि मग जे काम आहे ते करून डायरेक्ट घरी जायचं आपल्याला. तर पप्पा तिथं थांबलेत मध्ये, किती टाइम लागतो किती नाही. हे बघा, गाडीला आहे ना जागाच नव्हती इकडं तिकडं लावायला, मग इथंच गाडी लावली. कसं मग मध्ये जायला पण अडचण होत होती, त्याच्यामुळंच मग इथं गाडी लावून दिली. इथं जर लावली ना कसं मग डोळ्यासमोर पण गाडी राहते इथं आहे का नाही. आणि तिथून जर पाहिलं ना मग लगे आपली गाडी वगैरे पण दिसत इथं. बघू आता किती टाइम लागतो. हे बघा समोर HDFC बँक वगैरे, तिकडे गणपतीचं मंदिर पण आहे बरं का. सगळे इथं दुकानं वगैरे, हे बघा एवढे सगळे दुकानं आहे मित्रांनो. इकडं वडाचं झाड वगैरे, आणि गाड्या पण एवढ्या चालत आहेत ना मित्रांनो, नुसतं ट्रॉफिक. एका मागे एक गाडी ये जायच करते. हे बघा पेशंट पण येते, भरपूर गर्दी राहते मित्रांनो. कालच यायचं होतं पण काल काही जमलं नव्हतं. तर चला जाऊ मध्ये, आहे का नाही. मित्रांनो चेकअप वगैरे करून मित्रांनो तिथून घरी निघालो मित्रांनो. रस्त्यात एक अत्यंत दुःखाची अशी गोष्ट कळाली का आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा अजितदादा पवार मित्रांनो यांचा विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं मित्रांनो. खरंच हे ऐकलं तर काळजाचा ठोकाच चुकला मित्रांनो, कारण की मनापासून इतका वाईट वाटलं मित्रांनो. कारण की ते आमच्या गावचे, त्यांचं आजोळं वगैरे होतं अहिल्यानगरमध्ये देवळाली प्रवारा, त्यांचा आजोळं होतं मित्रांनो. कसं आमचा संबंध पण होता त्यांच्यासोबत, त्याच्यामुळं अत्यंत असं दुःख वाटलं मित्रांनो. कारण की 2-3 महिन्यापूर्वी ते आमच्या गावात येऊन गेले होते. प्रचारादरम्यानच ते येऊन गेले होते मित्रांनो. आणि कसा त्यांच्या समक्ष असं भेट पण देखील झाली होती. आणि हे ऐकून खूप असं वाईट वाटलं मित्रांनो, कारण की दिवसभर मनाला एक खंतच लागून गेली. असं नुसतं चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर फिरायचं मित्रांनो. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देव मित्रांनो. खूप असं वाईट घडलं. तर मित्रांनो कसं आहे, ह्या गोष्टीमुळं कशातच मन लागलं नाही. दिवसभर कसं घरी आलो ना नुसतं तेच मोबाईलवर देखील दादांचंच मनात देखील त्यांचाच विचार चालू. असं व्हायला नव्हतं पाहिजे, पण काय करणार मित्रांनो, देवाला चांगली माणसं जास्त दिवस देखवत नाही मित्रांनो. खरं सांगायचं तर हे, कारण की दादांनी खूप असं सामान्य जनतेसाठी, गोरगरिबासाठी अर्ध्या रात्री येणारे माणूस दादा होते. तर मित्रांनो, आजचा मी व्हिडिओ इथेच संपवतो. आपण भेटू एक पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना शुभ रात्र. जय आदिवासी.